पप्पा पोचलो मी स्टेशनवर. अरे बेटा रस्त्याला घाबरी नाही ना वाटली तुला? हा म्हणजे येताना थोडी फाटली होती पण ठीक आहे. बाईक पार्क केली? हो हो पावती पण घेतली. ही काय हां ना आता निघतो नाही तर ट्रेन येईल. 4:25 झाले. हां हां जा पटकन. चला ठीक आहे. तिकीट घेतलं की नाही? घेतलं ना तिकीट घेतलं. दरवाजावर नको उभा राहू नाहीतर घरी आल्यावर तांगडा तोडून हातात देईल. नाही नाही दरवाजावर नाही राहत. जातो जातो मध्ये जातो. हा पप्पा पोचलो मी. नाश्ता केला? हा काय स्क्रिप्ट मिळाली की नाही? हा स्क्रिप्ट पण मिळाले. आता सांगतो. ही काय एवढी मोठी? नाही नाही जास्त नाही आहे थोडंच आहे. सांगतो नंतर ठीक आहे. स्पॉटवर पोचल्यावर. ओके बाय बाय. हां हां ठीक आहे बाय बाय बाय. अरे काय करतो? एक तरी सीन झाला की नाही? हां हां एक सीन झाला. आता दुसरा करत आहेत. दाखव कसं असतं. बघायचं आहे तुम्हाला? हां ठीक आहे दाखवतो. हे बघा हा सगळा सेटअप आहे आणि सगळेजण आता दुसरा सीन लावत आहेत. अरे वा जबरदस्त. हां तुझ्या ते उजव्या बाजूला काय आहे ते दाखव ना. काय? हां काय बाजूला? वा 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 केळी आहेत. 2-4 डझन घेऊन ये आपल्या घरी. हां हो सेट मधलं सामान असतं ना ते आहे ते. हां अरे रॉबिन पण आलाय. काय बोलतो रॉबिन? काय बोलतो भाई कसं चाललंय शूट? हां धमाल चालू आहे. हां जरा हरियाली दाखव तिकडची. अरे ही हरियाली नाही. पोरी वगैरे आहेत की नाही सेटवर? हां गप काही विचारायचं फक्त मुद्द्याचं विचारायचं. बेटा ती केळी आणता आली तर बघ तेवढे. हां आणि हां 2-4 डझन खाऊन पण ये. हां हो हां त्यांनी सांगितलं की सगळी खा. मग खायलाच बसलो आता. हां माझ्यासाठी 3 डझन घेऊन ये. रॉबिन तुला नंतर देतो ठीक आहे. अंकल बिर्याणी कितने रुपये किती? मटन बिर्याणी 20 रुपया. त्याच्या बाप्पाने दिली होती विचार. 1 डझन केला 12 रुपया. 1 डझन केला 12 रुपये. रॉबिन ऐकलं ना 12 रुपये. त्याला सांग आमच्या बात पण त्याच्यासारखे पालिशा मारणारे चिक्कर आहेत. 7 रुपये वडापाव घेऊन ये. रॉबिन सांगतोय घेऊन या असं बोलतोय. अरे काही काम वगैरे करतोय की नाही की रिकामीच बसवलंय? नाही नाही रिकामी नाही. ते हिरो आणि हिरोईनचा शॉट चालू आहे ना त्याच्यामुळे. अरे वा हिरोईनचा शॉट म्हणजे हिरो पण असेल ना? हां बघायचे. दाखव जर थांबा कॅमेरा बॅक करतो आणि दाखवतो ठीक आहे. वा 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 फोटो काढा त्यांच्यासोबत. आपण स्टेटसला टाकूया. अरे पोलिसांचा व्हिडिओ नको करू नाहीतर दांडू घेऊन मारतील तुला. नाही नाही ते खोटे आहेत खरे नाही. नाही ते खरेच वाटतायत ना त्याच्यामुळे. म्हणजे सिरियल मध्ये पोलिसांचा रोल करणार आहे. हे मागे काय आहे? ते आहे उडी मारी. अच्छा असं आहे ते. हां उडी मारी. हां तो कॅमेरा जरा वर नाही बघू. वरून उडी मारी तर मग नाही वाचणार. तर तुम्हाला दरवाजे मला खूप इंटरेस्टिंग वाटत आहे त्याच्यामुळे दरवाजे दाखवतो ठीक आहे. दरवाजे एकंदरीत असे आहेत. जरा जवळ घेऊन जा. ते दरवाजेवर लिंबू मिरची सारखे दिसते बघ. बघा केवढी मोठी बिल्डिंग आहे. उडी मारी पण त्यांनी उडी कशावर मारली? लिंबू मिरचीवर. अरे बेटा ते शुभविवाह सिरियल मधलं जे घर आहे ना हां ते दाखव ना. अच्छा हेच आहे काय? भारी आहे ना? अरे वा खूपच भारी आहे. बाबा असं घर बांधूयात आपण. अरे ते बघ कबूतर. हां हो कबूतर आहेत. हां आता घर दाखव. हां चला आता नेतो. पायऱ्या चढलास? हो वर आलोय. हा बघा वरून बघा कसा सीन दिसतो. अरे वर बघ कबूतर आहे. हां बाजूला नाहीतर हगून जाईल डोक्यावर. हां चल आता आतमधलं दाखव कसं आहे ते. हा सगळा आतला सेट आहे. हे बघा हे सेट आहे. इथे आई जगदंबा अजून आता पुढे दाखवतोय. आपण बघितला दरवाजा आणि त्याच्या बाहेरचा सीन. आता घेऊन जातोय तुम्हाला किचन मध्ये. ये वा. अरे वा जसं सिरियल मध्ये दाखवतात तसंच आहे एकदम. तिथेच आहे तो. नमस्कार आपल्यासोबत आहेत मधुरा देशपांडे मॅम. आणि मॅम प्लीज तुम्ही. येस मी सांगते. हर्षदचं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे टूर ऑफ स्टोरीज. सो त्याच्यावर तो स्टोरी टेलिंग पण त्याने केलेलं आहे
आणि आता काही काही नवीन व्हिडिओजही तो Yes, टाकतो comedy आहे, videos. कॉमेडी व्हिडिओज टाकतोय. सो प्लीज त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर त्याचे व्हिडिओज आवडले, काही छान वाटलं तर लाईक करा आणि कमेंट्स करा आणि त्याला सांगा आणि प्रेम द्या.